काल भाजी मार्केटमध्ये गेले होते आणि एवढ्या ताज्या ताज्या भाज्या पाहून ना मला तर पावभाजीचीच आठवण आली. मग मी पावभाजीला लागणारे सगळ्या भाज्या घेऊन आली आणि मस्त रात्री पावभाजी बनवली. आणि पावभाजी बनवल्यानंतर ना सगळ्यांनी पोट भरून खाल्ल्यानंतर ना मी जास्तच बनवली होती, कारण दुसऱ्या दिवशी संडे होता आणि संडेला मला पावभाजी राईस बनवायचा होता आणि आम्हाला सगळ्यांना आवडतो, माझ्या मुलांना सुद्धा आवडतो, इतका टेस्टी लागतो ना. पहिल्यांदा कढईत मी तेल टाकलं, जिरे मोहरी टाकलं, त्याच्यानंतर लसूण टाकला आणि इथे एक बटाटा जो मी अशा प्रकारे साल काढून बारीक चिरून घेतला होता तो टाकलेला आहे. बटाटा थोडा वेळ आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला मिरची टाकायची आहे, मिरचीसुद्धा तेलात परतून घ्यायची आहे. त्याच्यानंतर मी एक कांदा अशा प्रकारे चॉप करून घेतलेला आहे मोठ्या मोठ्या आकाराचा, ते टाकलेलं आहे. ते सुद्धा आपल्याला छान असं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे आणि आपला बटाटा कच्चा राहील म्हणून मी टोमॅटो टाकून 2 ते 3 मिनटं झाकण ठेवलं होतं. बटाटा पाहू शकता एकदम मऊ पडलेला आहे. त्याच्यानंतर गरम मसाला, धना पावडर, पावभाजी मसाला आणि थोडंसं अगदी चिमूटभर हळद टाकून सगळे मसाले मी टाकून घेतले आणि परतवून घेतले. त्याच्यानंतर पावभाजी आपल्याला टाकून घ्यायची. पाहू शकता भाजी मी सगळी टाकलेली आहे आणि 2 मिनटं आपल्याला तेलात छान भाजी परतवून घ्यायची. त्याच्यानंतर इकडे राईससुद्धा मी म्हणजे इकडे बनवून ठेवला होता आणि एकदम असा पाहू शकता कसा झालेला आहे, चिकट अजिबात झालेला नाही आहे, एकदम सुटसुटीत असा राईस झालेला आहे. तो राईस आपल्याला आतमध्ये टाकायचा आहे आणि पूर्ण मसाल्याला आपल्याला राईस लावून घ्यायचे. पाहू शकता अशा प्रकारे म्हणजे पूर्ण मिक्स केलेलं आहे. त्याच्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर टाकली आणि कोथिंबीरसुद्धा आतमध्ये मिक्स करून टाकली आणि बाजारात एवढी कोथिंबीर स्वस्त झाली ना, तर मी एवढी कोथिंबीर आणली आहे, तर पाहू शकता. त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि अजून मिक्स करायचं आहे. पाहू शकता त्याच्यानंतर आपल्याला अजून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनटं छान ह्या भाताला किंवा फ्राईड राईसला वाफवून घ्यायचा आहे आणि मस्त आपला पावभाजी फ्राईड राईस जसा बाहेर मिळतो ना तसा झालेला आहे, एकदम टेस्टी असा चमचमीत. पाहू शकताय मला तर खूप आवडला. एका प्लेटमध्ये मी आता सर्व करणार आहे. पाहू शकता किती चमचमीत झालेला आहे. वरून आता मस्त असं कोथिंबीर टाकायची आहे, कांदा टाकायचा आहे आणि आपली पावभाजीचा राईस एकदम टेस्टी असा रेडी झालेला आहे. अगदी 5 ते 10 मिनटामध्ये. आमच्या सगळ्यांना तर खूप आवडला, आम्ही भरपूर खाल्ला. तुम्हीसुद्धा नक्की बनवा जर भाजी उरली असेल तर. आणि जाता जाता लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.